वर्षानुवर्ष आम्ही ज्या घरात राहत आहोत त्या जागेवर आमचं नाव लागावं आणि आम्हाला हक्काचं छत मिळावं या मागणीसाठी आज कुरुंदवाड शहरातील अतिक्रमणधारक महिलांनी नगरपालिकेत धाव घेतली। कुरुंदवाड अतिक्रमणधारक संघर्ष समितीच्या वतीने नगराध्यक्षांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित घरांचा प्रश्न अत्यंत संवेदनशीलपणे मांडला। शहरातील विविध सी नंबर 1204 ते 1246 आणि वेगवेगळ्या गट क्रमांकाच्या जागेवर अनेक वर्षापासून नागरिक वास्तव्यास आहेत। हे सर्व नागरिक अल्पभूधारक किंवा बेघर असून हक्काच्या घरासाठी शासनाच्या दारी चक्रा मारतायत। शासनाचे सर्वांसाठी घरे हे धोरण असतानाही आम्हाला मालकी हक्कापासून वंचित ठेवलं जात असल्याची खंत महिलांनी यावेळी व्यक्त केली आहे। नगरपालिकेत जमलेल्या महिलांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन आपल्या अडचणींचा पाढाच वाचला। आम्ही सर्वजण कष्टकरी आहोत। पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे घराची पडझड झाली तरी हक्काची जागा नसल्यानं आम्हाला दुरुस्ती करता येत नाही। शासनाच्या 6 मार्च 2019च्या निर्णयानुसार आमची अतिक्रमणं नियमानुकूल करून आम्हाला मालकी हक्क द्यावा अशी कळकळीची विनंती यावेळी करण्यात आली। संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की शासन निर्णयातील 1 ते 16 अटी व शर्तींचं आम्ही पालन करण्यास तयार आहोत। प्रशासनाने केवळ तांत्रिक बाजू न पाहता गोरगरिबांच्या निवाऱ्याचा प्रश्न मानवतावादी भूमिकेतून सोडवावा अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। या प्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर आवळे, उपाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे, सचिव रियाज शेख यांच्यासह गीता शिकलगार, सुनीता भोसले, अकेला कोठीवाले व मोठ्या संख्येनं अतिक्रमणधारक महिला उपस्थित होत्या। आपल्या हक्काच्या घरासाठी या महिलांनी आता प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे। यावेळी अतिक्रमणधारक महिलांच्या भावना आणि अडचणी समजून घेत नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवली। तुमच्या व्यथा आणि घरांचा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेत आहोत। शासन निर्णयाच्या चौकटीत राहून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे काही सकारात्मक पाऊल उचलता येईल आणि जे काही शक्य असेल ते सर्व प्रयत्न नगरपालिका प्रशासनाकडून निश्चितपणे केले जातील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। नगराध्यक्षांच्या या आश्वासनामुळे उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केलंय। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।